हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज का नाही बोलण्याचं महत्व, ज्यादा बोलावं का कमी बोलावं, कधी बोलावं ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. एक म्हणजे कमी बोललेलं आरोग्याला खूप चांगला आहे असं म्हणतात. म्हणून बोलायचंच नाही का? गरज आहे तिथे बोलायला पाहिजे. सपोज तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही लेक्चरर आहात, तुम्ही भाषण देता, मग तिथे तुम्हाला बोलायला पाहिजे. म्हणजे जिथे गरज आहे तिथे बोलायला पाहिजे. आणि जिथे गरज नाही तिथे बोलायला नको. का? म्हणजे जास्त बोललं की काय होते? काहीतरी कोणी दुखवलं जाईल तुम्ही ओघानं काहीतरी बोलत असताना, किंवा कोणाला तरी काही नष्ट होईल, कोणाचं भांडण होईल, कोणाचं वेळ वाया जाईल आणि तुमचा स्वतःचा पण. म्हणून म्हणतात, ज्याला मौन बाळगता येते त्याला भांडण होत नाही. ह्याच्याशिवाय इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा, इफ स्पीच इज सिल्वर, सायलेन्स इज गोल्ड. सायलेन्सला ते सोनं म्हणतात. का? म्हणजे सोनं महाग आहे आपल्याला माहित आहे. त्यामुळे ते मौनाला सोन्याची उपमा दिलेली आहे. आता हे मौनाला एवढं महत्व का आहे? आपण प्राचीन काळापासून बघत गेलो तरी आपले ऋषी असतील, मुनी असतील, हे खूप बडबड बडबड करतात का हो? नाही. जेव्हा बोलायचं आहे तेव्हा बोलतात, बाकी वेळेला नाही. इवन ग्रेट लीडर्स म्हणा, किंवा इवन सायंटिस्ट असतील, इवन एवढंच का, मोठे अधिकारी सुद्धा बघा तुम्ही, ते कामापेक्षा जास्त बिलकुल बोलत नाहीत. हवा तिथे बोलवतील, त्यांना तुम्ही भाषणाला बोलवा तेव्हा बोलतील, पण उगी बडबड बडबड नाही करत. ह्याच्यामुळे स्वतःची शक्ती वाचते आणि लोकांची पण शक्ती वाचते. म्हणजे तुम्ही काहीतरी बोललात की कोणाला तरी दुःख व्हायचं, त्यातनं असं व्हायला नको ना. त्यामुळे आपण कमी बोललेलं कायम चांगलं आणि कमी बोलण्याला जास्त महत्व आहे. नो डाऊट काही लोकांना आपल्याला आपण म्हणतो, नाही माझी सवयच आहे बडबड करायची. नाही, मग ती सवय जराशी कमी करा ना, आपोआप कमी करा. होते आणि नाही असं नाही. गरज नसली की मी तोंड उघडणार नाही असं आपल्या आपण ठरवायचं. आणि तेवढ्यासाठी माहितीये का, देवानं आपल्याला 2 कान आणि 1 तोंड दिलेलं आहे. आणि त्याचं मेन सांगू, आपण तोंड आपलं आपण बंद करू शकतो, पण कान आपण फोर्सिबली दोन्ही हात असे नेले तर कान बंद करू शकतो. म्हणजे देवाला काय म्हणायचं आहे, सगळं ऐक तू, पण बोलताना मात्र तारतम्य बाळगायला पाहिजे. आणि बोलताना पण आपण कसं बोलावं? स्पष्ट तर बोलावंच, सत्य बोलावं, कोणालाही दुःख होणार असं बोलू नये, कोणाची निंदा करू नये. त्यामुळे बोलताना का नाही खूप गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात.
कारणाशिवाय कशाला ना कोणाची निंदा करायची. त्यामुळे बिलकुल आपण कारणाशिवाय बोलायचं. कारण असलं की बोलायचंच. आता तुम्ही म्हटलं तुमचा पेशाच आहे तो, तुम्हाला बोलायला पाहिजे. आता मी व्हिडिओ करतेय, बोलायला पाहिजे मला इथे. गरज असताना बोलायला पाहिजे, गरज नसताना बिलकुल बोलायचं नाहीये. नाही ते काही लोकांना सवय असते बघा, नुसतं बडबड बडबड बडबड. आणि असं बडबड करणाऱ्या लोकांकडे आपण फार सिरियसली घेतो का हो त्यांना? नाहीये का नाही? बिलकुल सिरियसली घेत नाही. आणि योग्य तिथे योग्यत्व बोलावं. आणि एवढंच का, योग्यत्व सुद्धा बोललं तरी आपण कधीतरी त्याचं मिस इंटरप्रिटेशन पण होऊ शकते. ह्याला एक मी परवाच वाचलेली छोटीशी गोष्ट सांगते, कसं कुठल्याही गोष्टीचं रॉंग इंटरप्रिटेशन होऊ शकते. ह्याला एकदा नॉर्थमध्ये हिमालयाचे पायथ्याशी एक राहणारा कुटुंब होतं. नवरा बायको आणि 2 मुलं. ते नका नाही कायम ही थंडी, बर्फ, कंटाळा आलेला कायम, एवढा गारठा. म्हणून ते ठरवलं आता आपल्याला सुट्टी आहे, आपण सुट्टी 4 दिवस कुठे जायचं? साऊथला जायचं, केरळला जायचं. तिथे कसं ऊन भरपूर आहे, अशी थंडी नाही, समुद्र आहे. त्यामुळे केरळ ट्रिप काढायची हे ठरवलं. ते जर एन्जॉय करून यायचं 8 दिवस छान म्हणून ठरलं सगळं. मग काही कारणानं नवऱ्याला 1 दिवस आधी पहिले फ्लाईटनं केरळला यावं लागलं. त्याचं काही काम होतं काही. मग तो आल्यावर तो आपले रूम मध्ये गेला, व्यवस्था केला आणि त्यानं बायकोला ईमेल केला. मी छान आहे इथे, प्रवास सुखरूप. त्यानं लिहिलेलं आहे का, महत्वाचं आहे. माझा प्रवास सुखरूप झाला, मी इथे आनंदात आहे. तुम्ही आता काय उद्या येणारच आहात, तुमची मी अतिशय आतुरतेनं वाट बघतोय, असं लिहिला. आणि आपले बायकोला पाठवायचे ऐवजी, बाई मीच तो आनंदानं होता, इथे छान आहे, थंडी नाही काही नाही म्हणून, आणि कोणाला तरी गेला. ईमेल बायकोला म्हणून पाठवलेला आणि कोणाला तरी गेला. तो ज्या बाईला मिळाला तिनं 3 दिवसापूर्वी तिचा नवरा वारलेला होता. ती अगदी दुःखात होती. तिनं बघितलं ईमेल कोणाचा आले, आणि शेवटी तुझा नवरा लिहिलेला होता, बायकोला लिहिलेला होता आहे ना ईमेल. आणि ती वाचतीये, माझा प्रवास सुखरूप झाला, मी इथे छान आहे, तुझी वाट बघतो, उद्या तू येणारच आहेस. तिला एकदम शॉक. आणि तुझा नवरा, ती एकदम कोसळली आणि तिचा अंत्य पण झाला. म्हणजे असं चुकीचं ईमेल चुकीचे माणसाला गेला की काय झालं, इन द सेम वे आपण जे बोललेलं चुकीचे माणसाला गेला तर त्याचं काहीतरी असं होऊ शकते. मग आपण गप्प बसलेलं चांगलं ना. बोलायचं, गरज आहे तेवढं बोलायचं, जादा बडबड करायची नाही, आपली किंमत कमी करून घ्यायची नाही. नाही तर काय, त्याची सवयच आहे, नुसतं बडबड बडबड करत असतो, असं लोक सिरियसली घेत नाहीयेत. मग त्यामुळे मौन आहे का नाही, हे मौन खूप महत्वाचं आहे. म्हणून आपले ऋषी मुनी हे सगळे मौन का पाळत होते? एवढंच का, आपल्यातले पूर्वज सुद्धा, आपले इवन माझ्या आजोबांचे वेळी सुद्धा सोमवारी मौन पाळायचं किंवा एकादशीला असं ठराविक ते आठवड्याला एकदा म्हणा, महिन्याला एकदा म्हणा, मौन पाळायचे. कशासाठी?
हे आपले मानसिक शांतीसाठी, आपली मानसिक काय म्हणायचं, हेल्थ, आरोग्य चांगले राहण्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मौन खरंच गोल्ड आहे. इफ स्पीच इज सिल्वर, सायलेन्स इज गोल्ड. नक्की. त्यामुळे आपण आजपासून गरज नाही तिथे बोलायचं नाही. हॅव ए गुड डे.